नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी मराठी या विषयातील बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा अध्ययन करणार आहोत। स्वप्न विकणारा माणूस या पाठाचा हा भाग क्रमांक पहिला आहे। सुरुवातीला आपण या पाठाचे लेखकाचा परिचय जाणून घेऊया। स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल। यांचा जन्म 11 मे 1961 साली जळगाव या ठिकाणी झालेला आहे। यांचे प्रकाशित साहित्य आहे मौनातील पडझड, प्रार्थनेची घंटा, कोणीच कसे बोलत नाही, सावलीचं घड्याळ, खानदेशचे काव्य विश्व, घेऊया गिरकी आणि नुसताच गलबला हे यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आणि लेखन साहित्य आहे। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा लेखक कोतवाल यांचा संक्षिप्त परिचय दिलेला आहे। मौनातील पडझड, कोणीच कसे बोलत नाही हे यांचे कविता संग्रह आहेत। प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे त्यांचे ललित लेखसंग्रह आहेत। घेऊया गिरकी हे यांचं बाल कविता संग्रह आहे। अशोक कोतवाल यांनी अधिकतर लहान मुलांसाठी लिहिलेले काही काव्यगीत आहेत ज्याला आपण बाल कविता संग्रह म्हणतो। आता आपण पाठाची सुरुवात करूया। आपल्या पाठाचं शीर्षक आहे की स्वप्न विकणारा माणूस। स्वप्न विकणारा माणूस। आता पहा बरं, आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये फेरीवाले येतात की नाही, काही ना काही विकायला येतात। जसे की फुगेवाला येतो, खेळणीवाला येतो, पण असे फेरीवाले येतात आणि आपण फेरीवाले जेव्हा ते येतात ना, ते जी वस्तू घेऊन येतात विकायला, तर त्या वस्तूंचंच नाव आपण त्या फेरीवाल्यांना देऊन देतो। जसं की जर कोणी फळ विकायला येत असेल तर आपण म्हणतो फळवाला, खेळणी विकायला येत असेल तर आपण काय म्हणतो, खेळणीवाला, फुगे विकायला येणार असेल तर तो माणसाला आपण फेरीवाल्याला काय म्हणतो, फुगेवाला। तसं बघा, आता लेखकाच्या गावी एक माणूस यायचा, फेरीवालाच होता, पण त्याला स्वप्न विकणारा माणूस हे नाव लेखकाने का दिलेलं आहे याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत। पाठाच्या सुरुवातीला लेखक काय सांगतायत ते पाहूया। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत। बघा, आता लेखक काय सांगतोय की मनुष्याचा स्वभाव आहे की त्याला नेहमी काही ना काही स्वप्न पडत असतात आणि नेहमी मनुष्याला स्वप्न बघता आली पाहिजे। पण कशी स्वप्न बघता आली पाहिजे? चांगली स्वप्न बघता आली पाहिजे। आणि ही स्वप्न फक्त बघता आली नाही पाहिजे असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार सुद्धा करता आले पाहिजे। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात। आता श्रेष्ठ लोकांचा अर्थ काय होतं की उच्च स्तरावरील लोक, पण इथे आपल्याला काय घ्यायचं आहे की जे घरातील वृद्ध माणसं किंवा ज्येष्ठ माणसं असतात ना, घरातील मोठी माणसं असतात, ते त्यांच्यासाठी इथे श्रेष्ठ हा शब्दाचा उपयोग केलेला आहे। मग आता बघा, लेखक काय सांगतायत की घरातील आपल्यापेक्षा जी वयोवृद्ध किंवा मोठी माणसं असतात, श्रेष्ठ माणसं असतात, ते सगळेच आपल्याला उपदेश देत असतात नेहमी की नाही। आता त्यांचं उपदेश देण्यापाठीमागचं कारण काय असतं की आपला काही ना काही विकास व्हावा, आपण पुढे जावे, आपली प्रगती व्हावी। आता प्रगती होण्यासाठी आपण नेहमी स्वप्न बघितली पाहिजे, पण स्वप्न कशी बघितली पाहिजे की ती पूर्ण होतील। आपली स्वप्न बघत असताना त्यांचा एक निश्चित उद्देश असला पाहिजे आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी कार्यरत असलं पाहिजे, प्रयत्नशील असलं पाहिजे। आता तुम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी आहात की नाही, मग 7वीच्या विद्यार्थ्यांना नेहमीच त्यांची स्वप्न काय असणार? आता तुम्ही विद्यार्थी आहात, लहान आहात, आता तुमची स्वप्न काय असणार की तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे, इयत्ता 7वीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान मिळावं। आता हे ज्ञान मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, स्वप्न बघितले पाहिजे, चांगले मार्क मिळणे हे तुमचं उद्देश असलं पाहिजे, हे तुमचं ध्येय असलं पाहिजे, तुमचं हे स्वप्न असलं पाहिजे। पण फक्त स्वप्न बघून चालणार आहे का? नाही, ते पूर्ण कशी होतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे की नाही। आता जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला दररोज अभ्यास करायला पाहिजे, तुमचं एक वेळापत्रक बनवून तुम्ही त्यानुसार त्याला फॉलो केलं पाहिजे। म्हणजे असं फक्त स्वप्न बघणे हे महत्त्वाचं नाहीये, पण ते पूर्ण कसे करता येईल याच्यासाठी कार्यरत प्रयत्नशील राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती
उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. आता बघा, सगळे सांगतात, घरातील मोठे सांगतात, श्रेष्ठ सांगतात की स्वप्न पहा, स्वप्न पहा. पण आता ही स्वप्न निर्माण करावी लागतात. निर्माण करणे म्हणजे तयार करणे, आणि उत्पन्न करणे म्हणजे पण तेच, निर्माण करणे आणि उत्पन्न करणे याचा अर्थ एकच आहे. मग आता ही स्वप्न कशी तयार करायची किंवा कशी निर्माण करायची, कशी उत्पन्न करायची हे आपल्याला काही माहिती नाही. फक्त मोठी सांगतायत स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न बघा. पण ती कशी बघायची, ती कशी निर्माण करायची किंवा ती कशी उत्पन्न करायची याबद्दल तर आपल्याला काही माहिती नसतं. स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात. कोणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. तुच्छ लेखणे, कमी हलक्या दर्जाचे मानणे. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. आता बघा, काही घरातील श्रेष्ठ माणसं, ज्येष्ठ माणसं किंवा मोठी माणसं असतात ना, ती नेहमी चांगली स्वप्न बघण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देत असतात. पण काही घरातील माणसं असतात की ते नेहमी काय करत असतात, स्वप्नांना, लहान मुलं जे मोठी मोठी स्वप्न पाहतात त्यांना नेहमी तुच्छ वाटत असतात. का तुच्छ वाटतात? कारण की त्यांच्या पाठीमागचा उद्देश असं की आपल्या आवाक्याबाहेरची काही गोष्टी जर आपण बोलत असू किंवा आपण पाहत असू तर त्यावेळेस आपल्या स्वप्नांना तुच्छ मानलं जातं, कमी लेखलं जातं. कारण की का, ते आपल्या आवाक्याबाहेरचे असतात. म्हणून आपल्याला उपदेश देतात घरातील मोठी माणसं, भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्ला देतात. म्हणून बघा, आपण स्वप्न पाहताना आपल्या आवाक्याइतकीच स्वप्न पाहिली पाहिजे. म्हणजे आता बघा, तुम्ही इयत्ता 7वीची मुलं आहात, मग तुमची स्वप्न जास्तीत जास्त किती मोठी असतील की तुम्ही आता 7वी पास करणार, मग 8वी 9वी, मग आता तुम्ही जर म्हणाल की मी कॉलेजची स्वप्न पाहणार, ते तुमच्या आवाक्याबाहेरचे आहेत. मग तुम्ही जर कॉलेजच्या स्वप्नांची किंवा कॉलेजच्या वयाच्या मुलांची जर तुम्ही स्वप्न पाहू लागेल तर त्या स्वप्नांना तुमच्या त्या तुच्छ मानले जाणार. म्हणून तुम्हाला घरातील उपदेश देणार की भलती सोलती स्वप्न पाहू नका. म्हणजे आपल्या वयानुसार आपल्या आवाक्यात राहतील अशी स्वप्न आपण पाहिली तर आपल्याला कोणी असं तुच्छ, आपल्या स्वप्नांना कोणी तुच्छ लेखणार नाही. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. आता बघा, माणसाला जसं वेगवेगळे स्वातंत्र्य दिलेले आहेत, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, तसंच प्रत्येक माणसाला स्वप्न पाहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आणि प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देश घेऊन स्वप्न पाहत असतात की मी मोठ्या झाल्यावरती हे करणार, मी मोठ्या झाल्यावरती डॉक्टर बनणार, मी मोठ्या झाल्यावरती इंजिनियर बनणार. म्हणजे आता ह्या वयापासूनच तुम्ही स्वप्न पाहायला सुरुवात जर केली तर त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही जर खऱ्या अर्थाने प्रयत्न करत असाल तर त्या स्वप्नांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. म्हणून आहे ना, प्रत्येकाने आपल्या उराशी काही ना काही स्वप्न पाहिलीच पाहिजे. आणि स्वप्न पाहणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार असतो. किंवा असा कोणताही व्यक्ती नाही किंवा माणूस नाही की त्याला स्वप्न पडतच नाही किंवा त्याला स्वप्न पाहतच नाही. जी व्यक्ती स्वप्न पाहत नसेल ना, तो माणूसच नाही. कारण की ज्या व्यक्तीचा हा गुणधर्म आहे की त्याचे काही ना काही ध्येय असतात, उद्देश असतात, स्वप्न असतात. जोपर्यंत तो स्वप्न पाहत नाही त्याच्यातील माणुसकी जिवंत होत नाही. त्याच्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे, जी आशावादी गोष्टी आहेत, त्याच्यातील जे चांगलं आहे, उत्तमातलं उत्तम. बघा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात, ते सुप्त गुण असतात. आणि अशा सुप्त गुणांना आपण ओळखून त्याला स्वप्न दाखवून आई वडिलांनी किंवा घरातील मोठ्या व्यक्तींनी पण आपल्या मुलातील सुप्त गुण ओळखले पाहिजे. आता काही पालक विद्यार्थ्यांना जबरदस्ती करत असतात की अभ्यास करा. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये सगळेच गुण सारखे नसतात किंवा जरी अभ्यास करण्याचा गुण त्याच्यामध्ये नसेल पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये चांगला गुण असेल, त्याच्यामध्ये चित्रकलेचे गुण असेल, त्याच्यामध्ये संगीत कलेचे गुण असेल किंवा खेळण्याच्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये त्याचं आवड असेल, तर अशा वेळेस मुलांना ज्या गोष्टीमध्ये आवड असेल ना त्या गोष्टींचे स्वप्न पाहू द्यावे, जेणेकरून पुढे जाऊन त्यांचं भवितव्य तर त्यांच्या स्वप्नानुसार ते पूर्ण करू शकाल. आता आपण बघा ना, सचिन तेंडुलकर नव्हते अभ्यासात हुशार, पण त्यांनी खेळामध्ये निरंतर प्रयत्न करत राहिले आणि अशा रीतीने त्यांनी जे उराशी स्वप्न लहानपणी बाळगलं होतं ते पूर्ण झालं. आणि त्याने स्वतःचं तर हित केलं, पण आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं नाव सुद्धा मोठं केलं. म्हणजे स्वप्न कसे असले पाहिजे की नेहमी चांगली स्वप्न असली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या देशाचा पण हित असलं पाहिजे, जनहित, लोकांचं हित सुद्धा त्याच्यातून झालं पाहिजे.
जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. आता बघा, एखादं स्वप्न आपण उराशी बाळलं, एखादा उद्देश किंवा ध्येय आपण उराशी बाळलं, मनात त्याचं घर निर्माण केलं, तर ते स्वप्न आहे ना आपल्याला समृद्ध करतं. समृद्ध करतं म्हणजे आपला विकास करतं, आपली प्रगती करते. म्हणजे याच्यातून आपला विकासच होत होता. आपल्यातील सुप्त गुण आपल्या स्वप्नांना आकार द्यायला सुरुवात करतं आणि त्यामुळे आपला सर्वांगीण विकास होतो, आपली भरभराट होते, आपली प्रगती होते, आपला विकास होतो. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. मग बघा, आता स्वप्न पाहणे आणि त्याच्यासाठी कार्यरत राहणे ह्या अशा कोण करू शकतं की ज्यांचं आपल्या स्वप्नांमध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, काही ना काही करण्याची उत्कट आकांक्षा आहे, उत्कट अभिलाषा आहे. तर असं संवेदनशील मन असणाऱ्या व्यक्तीकडेच हे संवेदनशील मन ज्याच्याकडे असेल तीव्र रीतीने, तो माणूस आहे ना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. आता बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे की जर समजा एखादा मुलगा आहे, त्याला शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि इथून पाठीमागे सुद्धा त्याने शाळेतील छोट्या छोट्या खेळामध्ये त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. पण आता जे आहे ना ती फार मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धामध्ये जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. मग आता त्याचं संवेदनशील मन त्याला सांगते की मला ते बक्षीस मिळायचंच आहे, मला फक्त बक्षीस मिळण्यासाठी नाही, पण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग आता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यामध्ये तीव्र संवेदनशील मन असेल त्याचं, तर तो वाटेल ते प्रयत्न करेल. आता काय काय प्रयत्न करणार तो? तुम्ही काय काय प्रयत्न करणार? सकाळी लवकर उठणार, रनिंगची प्रॅक्टिस करणार की नाही, धावण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, तुमचं वेळापत्रक बनवलं पाहिजे. सकाळी ह्या वेळेला उठून योगासनं करणे, प्राणायाम करणे, पळण्याची प्रॅक्टिस करणे किंवा ज्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेणार आहात त्या खेळाच्या नियम समजून घेणे, त्याची निरंतर प्रॅक्टिस करत राहणे. तुमचं खाण्यापिण्याचं शेड्यूल बनवलं पाहिजे तुम्ही की नाही, खाण्यापिण्याच्या पण काही गोष्टी तुम्ही नियंत्रण केलं पाहिजे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकतात आणि या स्वप्नपूर्तीसाठी ते वाटेल ते जर तुम्ही नक्कीच केलं, म्हणजे प्रयत्न जर केले तुम्ही आणि खरोखरचे प्रयत्न केलात, योग्य रस्त्याने तुम्ही जर गेलात, योग्य दिशेने तुमचे प्रयत्न असतील, तर नक्कीच तुम्ही जे स्वप्न उराशी बाळगलेलं असेल ते पूर्ण होणार. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात, इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. आणि बघा, मग असे जे संवेदनशील मन असणारे व्यक्ती आणि स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करण्याची, परिश्रम करण्याची, मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या लोकांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा नेहमीच वेगळं मानलं जातात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात. कितीतरी असे आपल्यासमोर उदाहरणं आहेत की त्यांनी लहानपणी ते स्वप्न उराशी बाळगलं आणि कठोर मेहनत केली, परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी त्याच्यावरती मात करून आपलं स्वप्न पूर्ण केले. कितीतरी उदाहरण आपल्यासमोर असे आहेत. नाहीतर इतरांना आदर्श बनवतात, पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. पण बघा, आपलं स्वप्न आपण ठरवायचं, आपण निश्चित करायचं आणि त्याच्यासाठी वाटेल ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे, मेहनत करण्याची जर तयारी आपली असेल तर आपण नक्कीच एक आदर्श जगापुढे मांडू शकतो. पण जर अशी संवेदनशीलतेचा अभाव ज्याच्यामध्ये असेल, तो माणूस कधीच त्याच्या स्वप्नाच्या पूर्तीकडे वाटचाल करू शकत नाही. तो मध्येच थांबणार, प्रयत्न करणार, पण जर योग्य मार्गदर्शन त्याला मिळाले नाही, योग्य दिशा मिळाली नाही, योग्य मेहनत त्याने केले नाही, तर तो त्या स्वप्नांच्या पूर्तीतेकडे अर्ध्या रस्त्यातच थांबेल. ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्याची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती असे म्हणत असावे. बघा, स्वप्न पहावी पण स्वप्नाळू वृत्ती नसावी. आता बघा, स्वप्नाळू वृत्ती म्हणजे काय असतं की चला आज तुम्हाला कोणी सांगितलं, ताईने सांगितलं, तू डॉक्टर हो बरं का, हा मी डॉक्टर होणार. मग दादाने सांगितलं, नाही तू इंजिनियर व्हायचं, हा मी इंजिनियर होणार. नाही तू सर हो, टीचर हो मी टीचर होणार. म्हणजे बघा, स्वप्नाळू वृत्ती कशी प्रत्येक क्षणामध्ये बदललं नाही पाहिजे. आपलं स्वप्न, आपलं एकच स्वप्न असलं पाहिजे, कोणतंही जे तुमच्या आवडीचं असेल ते स्वप्न तुम्ही बघायचे. म्हणजे स्वप्नाळू वृत्ती म्हणजे काय की आपण क्षणाक्षणाला आपले स्वप्न बदलणे, क्षणाक्षणाला आपले ध्येय बदलणे. आपलं एक निश्चित स्वप्न असलं पाहिजे, निश्चित ध्येय असलं पाहिजे. नाहीतर मग अशा वृत्तीमुळे काय होतं, आपला विकास होत नाही, आपण मध्यंतरीच अडकतो.
बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच असते. बघा, स्वप्नाळू वृत्ती असणे चांगलं, पण ती जर आपण व्यवस्थित नाही ठेवली की एक स्वप्न न पाहता कोणी सांगेल त्याचं अनुकरण करत गेलं तर ती वृत्ती आपल्याला घातक ठरते, आपल्याला ती मध्येच आपलं प्रगती थांबवते. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. आता बघा, लेखक सांगतात की जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा स्वप्न म्हणजे काय याचा खरोखर आम्हाला अर्थ माहिती नव्हता. स्वप्न या शब्द आम्ही परिचय होतो, पण म्हणजे स्वप्न कशी पाहिजे, ध्येय कशी असली पाहिजे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नव्हतं. आम्हाला स्वप्न म्हणजे काय वाटायचं, लेखक काय म्हणतात की स्वप्न म्हणजे त्यांना काय वाटायचं तर रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ना ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे बघा, लेखकांच्या मते स्वप्नाचा लहानपणी खरा अर्थ काय होता की रात्री आपण झोपेमध्ये जे पाहतो ना ते स्वप्न असतं आणि ते स्वप्न कसं असतं, क्षणिक असतं, कारण की सकाळी उठलो का आपण ते स्वप्न विसरून जातो. असं बघा ना, रात्रीची कितीतरी स्वप्न लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना पडत असतात, पण ती खरी होणारी स्वप्न नसतात. हे लेखकाला सांगायचं तात्पर्य असं आहे की हे क्षणभंगूर स्वप्न नको, जे की रात्री झोपेत पडतात किंवा दिवा स्वप्न म्हणतो आपण त्याला. दिवसा आपण अनेक असे स्वप्न पाहत असतो, असे दिवा स्वप्न आपल्याला पाहायचे नाहीत. बघूया या पाठामध्ये आलेले परिच्छेदातील काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. तुच्छ लेखणे, एखाद्याला कमी दर्जाचे समजणे, सल्ला देणे, योग्य मार्गदर्शन करणे, अभाव असणे, कमतरता असणे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय शिकलो की लेखकाच्या मते स्वप्न म्हणजे काय आणि स्वप्न पूर्ततेसाठी आपण काय काय केलं पाहिजे याचा अर्थ लेखकाने स्वतःच्या भाषेमध्ये या परिच्छेदामध्ये व्यक्त केलेला आहे. आता याच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखकाने स्वप्न विकणाऱ्या व्यक्तीबद्दल, त्या माणसाबद्दल आपल्याला छोटीशी गोष्ट मांडलेली आहे, पण ती गोष्ट आपण शिकणार आहोत पाठाच्या पुढील सेशनमध्ये. धन्यवाद.